ती आदरणीय दत्ताभाऊ गवारे यांच्या नावावरती आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्ताभाऊच्या जागेवर उभा राहतोय. आणि प्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. मी आपला अधिकचा वेळ अजिबात घेणार नाही. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट आणि हडसर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी मान्यवरांची नावं घेण्यामध्ये वेळ वाया घालवणार नाही का जातात, परंतु या अखंड हरिनाम सप्ताहाला येत असताना सर्वप्रथम हडसर ग्रामस्थांचं मनापासून कौतुक केल्यासाठी करतो की गेल्या वेळेस आपण या ठिकाणी आलो तेव्हा 2 सप्ते होते, परंतु आता हडसर ग्रामपंचायत असेल, सर्व ग्रामस्थ असेल, सर्व महिला मंडळ असेल, या सर्वांनी एक विचार केला आणि हा इतका आनंद होतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना की आपण सर्व एक आला. खरं तर आपण ज्या सभामंडपामध्ये बसलोय, अशोक बोचरे आणि शिरगिरे उपसरपंच असतील किंवा सरपंच मॅडम असतील, यांनी आपल्याला सांगितलं असेल की जेव्हा याचा अर्ज केला अनेक अडचणी आल्या, परंतु या आई रुक्मिणीच्या पदस्पर्शने म्हणा किंवा तिच्या आशीर्वादाने म्हणा हा सभामंडळ वडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून ठक्कर बाबा योजनेमधून खरं तर उभा राहिला. अनेक मान्यवरांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये महत्वाचा जो प्रयत्न केला तो या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेला आहे. शरददादा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे, परंतु मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपल्या हडसर गावची कुठल्याही प्रकारची समस्या असो, मग हडसर ते कोटमवाडी रस्ता पाठीमागे कारबळ गुरुजी आले होते, आम्ही सगळे मंडळी दादांचा सत्कार करायला गेलो होतो, तो रस्ता सुद्धा पूर्ण करून देण्याचं वचन किंवा शब्द या आई रुक्मिणीच्या मंदिरासमोर देतो, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर देतो. कुठलाही विषय असो हडसर गावचा मी अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु ज्या ज्या गोष्टी असतील, जे अशोक बोचरे असतील किंवा उपसरपंच असतील, या गावचे सरपंच कारबळ मॅडम असतील, ग्रामपंचायत सदस्य आमच्या भगिनी पूनमताई असतील, त्यांच्या सर्व सहकारी भगिनी असतील, तर या सर्वांच्या वतीने आपल्याला सांगतो की आपल्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या या निमित्ताने पूर्ण होतील. दादा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येतील. मला माहिती आहे सप्ताह असला, कार्यक्रम असला की जे काही आयोजक असतात त्यांची बाकी तालीवरची कसरत असते, कारण वर्सुबाईचा सप्ताह आम्ही डोंगरावरती करतो, तिथं 2 कोटीचं वर्सुबाईचं मंदिर होतं दगडामध्ये. तेव्हा मला माहित आहे की कार्यकर्त्यांची किती धावपळ होते, गावकऱ्यांची किती धावपळ होते, परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ऐकून घेतलं, आपण सर्वजण एक झाला. तसा काळू दादा यापुढे राजकारणामध्ये कोणी ढोंग करायचं नाही, आपण सगळ्यांनी एक व्हायचं आणि एक दिल्याने आपल्या भागातल्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण सर्वांनी सोडवायच्या. आमचे मित्र इथं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. या सर्व मंडळीला या ठिकाणी मी आश्वासित करतो, आपण सर्वांनी आमच्या उपस्थितांच्या सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान केला. आपल्या सर्व ग्रामस्थांचं उदंड आयुष्य, भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या मनोकामना विठ्ठल रुक्मिणीच्या व्यक्त करतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली संयोजकांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.